कल्पिताचे अधिष्ठान दोन नसून किती आहे? एकच आहे. दोन का सांगितले? ज्ञान आणि पदार्थ अधिक पदार्थाचं दोन आहे ना. का लक्षात आहे? सर्पाधिक सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू अधिष्ठान जे ज्ञानाचं अधिष्ठान दोन आहे ना. दोन नसून किती आहे? शंका आहे. वाचा. परिच्छेद क्रमांक 18. कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, अहो, आत्ताच झालेल्या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थांची निवृत्ती होते असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. कल्पिताची निवृत्ती कशाने होते? सत्य पदार्थाची. अरे दोरीवरच्या सापाची निवृत्ती कशाने होते? म्हणजे कशाने? राज्याच्यामुळे. आणि खऱ्या सर्पाची सगळं दोरी दाखवून होते का? मग कोणत्या पदार्थाची निवृत्ती होते? कल्पित. सत्य पदार्थ असलं तर तो क्रिया पाहिजे. त्याला काय पाहिजे? काय काय हे सांगा. काही त्याच्यात विशेष नाही, एकच आहे त्याच्यामध्ये. दोन अधिष्ठान नसून किती आहे? दोन का वाचे? उपाधीमुळे. कशामुळे? चैतन्य किती आहे? मग म्हणायला लागले आपली अंतःकरण वृत्ती निघून कुठपर्यंत जाते? त्या दोरीपर्यंत जाते. आणि तिथलं जे राजू अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरण उपयोग चैतन्य दोन नसून किती आहे? एकाच ज्ञानाने कल्पिताची काय होते हेच सांगायचं आहे. वाचा. आणि कल्पित सर्पास रज्जुपहित चैतन्य आणि त्याच्या ज्ञानास साक्षी चैतन्य अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहाने आताच प्रतिपादन केले आहे. दोन अधिष्ठानं सांगितले तुम्ही. आणि आता काय म्हणता? एकाच्या ज्ञानाने कल्पिताची काय होते? तुमच्या बोलण्यामध्ये विसंगतपणा आहे. पुढे असे असता लागलीच अधिष्ठान चैतन्य ज्ञाना वाचून केवळ रज्जूच्याच विशेष ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? आता अधिष्ठान किती सांगितले? आता समजा एखाद्या ज्ञानाने कल्पिताची काय होते? मग तुमच्या बोलण्यामध्ये काय आला? विसंगतपणा आला. पुढे असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाधा येणार नाही का? म्हणजे मग काय झालं आता? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हे म्हणणं तुमचं काही नाही, योग्य नाही. अधिष्ठान किती आहे? का नाही? मग एकाच अधिष्ठानाने ज्ञानाने दोघांची निवृत्ती कशी? आणि जर एकाच अधिष्ठानाने दोघांची निवृत्ती होते असं जर म्हटलं तर दोन अधिष्ठानं कशाला सांगितलं? तुमच्या म्हणण्याला काय आला? बाधा. पुढे श्री गुरु म्हणतात, बाद येणार नाही. कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य होतेच. ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान होते तुम्हाला केलं की अलंकाराच्या ज्ञानामध्ये सोन्याचं काय होते तसं रज्जूच्या ज्ञानामध्ये सुद्धा अधिष्ठानाचं काय होते? लक्षात होते. सोनं अलंकार आहे. अलंकारामध्ये व्याप्त कोण आहे? मग वेगळं ज्ञान करून देण्याची आवश्यकता आहे का? त्याप्रमाणे कोणत्याही रज्जूच नाही. कोणताही जरी पदार्थ दिसला तर पदार्थाच्या याच्याबरोबर उपादानाचं काय होते? ज्ञान होते. जे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान
असं वेदांताचा काय सिद्धांत आहे. आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे आणि आपली वृत्ती फक्त कार्यावरच खेळते. कुठपर्यंत? लहान मुलाला सांगितलं सगळं सोनं आहे, जमतं का मग त्याला? ते उदाहरणार्थ एक मनुष्य आपला पोराला घेऊन यात्रेला गेला, आपल्या 4-5 वर्षाचा पोर, आणि तिथं ते फिरणारे यंत्र असते ना, त्या पोराने ठरवलं आपल्याला कोणावर बसायचं, घोड्यावर बसायचं. कुठे काय घोडा म्हणा. तोपर्यंत काय झालं, घोड्यावर दुसरा पोर जाऊन बसला. याला काही बसता आलं नाही. मग त्याचा बाप म्हणायला लागला, म्हणले वाघावर बस का? कशावर? नाही म्हणलं बसेल तर कुठं. आता काय करायचं? अरे बाप, वाघ मोठा असतो बरं का, कशावर बस की? नाही कशावर बसणार? अरे सिंहावर बस की. कशावर? वनाचा राजा कोण आहे? नाही बसेन तर कुठं. जे घोड्यावर पोर बसला होता त्याला सांगितलं, म्हटलं उतर की तू, आमच्या पोराला बसू दे की त्याच्याकडे. तर म्हणलं असं कुठं होत असते का? रिझर्वेशन केलं. मग तो यंत्र चालवणारा मनुष्य कुठं थांबत असतो का? मग यंत्र काय झालं, फिरायला लागलं. मग या पोराला वाईट वाटलं, घोड्यावर बसता आलं नाही ना. ते पोर रडायला लागलं. का नुसतंच रडायला लागलं का पालतं पडलं? पालतं पडलं का हातपाय घासायला लागला. बाप हसतो आणि पोर, बाप का हसते? अरे घोड्यावर बसला तरी लाकडावर बसला, आणि लाकडा सिंहावर बसला तरी काय बा. त्याच्यातलं अधिष्ठान कोण आहे? लाकूड आहे. नामरूप नित्य आहे. मग नामरूप कल्पित आहे ना, आणि त्याच्यातलं कोण सत्य आहे? अधिष्ठान सत्य. चैतन्य 2-4 आहे का एकच आहे? अजून तर काही 2-4 निघाले नाही. मग काय होत असते, पदार्थाच्या बरोबर अधिष्ठानाचं काय होत आहे? ज्ञान होते. वाचा. ज्याप्रमाणे अलंकाराचे ज्ञान होते वेळी अलंकाराधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होतेच, त्याप्रमाणे जड पदार्थांचे ज्ञान काली त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य मानलेच पाहिजे. कोणताही ठोकळा पाहिला तरी ज्ञान कोणाचं होते? लाकडाचं. दुसरं काय? तसं जे दृष्टी दिसे पुढे. ह्याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळीही सांगितली आहे व पुढेही याच तरंगात विस्ताराने सांगू. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्याचे असते. वृत्ती काय करते? आवरण दूर करते. तुम्हाला गेलं की प्रकाश काय करतो? आणि आवरण कोण निवृत्त करते? वृत्ती. ज्ञानात आभास करून देतो. पुढे अज्ञान किंवा त्याने केलेले आवरण तर जड पदार्थाश्रित नसून जडाधिष्ठान चैतन्याश्रित आहे. त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय रजवादी जड पदार्थांचे ज्ञान होणे शक्यच नाही. कशाचा नाश झाला पाहिजे? अज्ञानाचा. आवरणाचा काय झाला पाहिजे? आवरणाचा नाश झाल्याशिवाय पदार्थाचं ज्ञान होत. कल्पना इकडे लाईट गेली, सगळा अंधकार पडला, खांब दिसतो का? मग कशाचा नाश झाला पाहिजे? अंधाराचा. मग तर दिवा घेऊन जावं लागतंय. मग ते दिवा काय करत असतो? अंधकाराचा काय करतो? आणि खांबाचं काय होते? ज्ञान होते. पुढे म्हणून ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्वाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते
या सिद्धांताची हानी होत नाही. नाही बा, मला अधिष्ठान ज्ञानाने कल्पित असल्या सत्य पदार्थाची नाही, कोणत्या पदार्थाची? कल्पित पदार्थाची काय होते? दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते? मग तो सर्प खरा आहे का खोटा आहे? खरा सर्प दोरीच्या ज्ञानात जाते का? म्हणजे कसं सिद्धांत सांगायचा आहे. सर्पाची काय आपलं घेणं नाही, काय नाही, सिद्धांताचा उपयोग होतो म्हणून ते सांगावं लागते. वाचा. रज्जुज्ञानाने कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे म्हणण्यासही हरकत नाही, आणि याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्तीज्ञान ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटले आहे. सिद्धांत ग्रंथामध्ये सांगितलं आहे, सर्व जेवढं काही कल्पित असेल ते सर्वच्या सर्व त्याची निवृत्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुन्हाचं ज्ञान घेतलं पाहिजे. अधिष्ठान. दुःखाची निवृत्ती व्हावी असं जर वाटत असेल तर अधिष्ठानाचं म्हणजे ब्रह्माचं काय पाहिजे? विना ब्रह्माच्या ज्ञानाशिवाय कल्पित म्हणजेच दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि ते दुःख सत्य नसून कसं आहे? त्याने विचारलं होतं, सकळ दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची काय व्हावी? मग परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणजे तुमचा आत्माच किंवा स्वरूप आहे, प्राप्त आहे का अप्राप्त आहे? हे पहिलं उत्तर. दुसरं कोणतं? सकल दुःखाची दुःख कल्पित आहे का वास्तव आहे? अधिष्ठान ज्ञान आणि ते दुःखाची काय होते? ज्ञान कोणाचं पाहिजे? मग ते वेदांतशास्त्रामध्ये काय असं आहे ना, वेळा अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय कल्पिताची निवृत्ती होऊ शकत. मग काही जरी झाली तर लयरूप निवृत्ती होते. काय होते? तुम्ही जेवण केलं थोड्या वेळापुरते काय होते? काय करायचं? सगळ्यात नाश्ता केला, नको म्हणतो, काय म्हणतो? बरं, त्याला वाटतं तर नको म्हणते, ज्यावरती नाश्ता केला 12 वाजता जेवणार नाही, आणि त्याला 12 वाजता जर आमंत्रण नाही दिलं तर अहो म्हटलं एवढे बटाटे वडे खाल्ले ना तुम्ही. मग आता निवृत्ती झाली, लयरूप झाली का आत्यंतिक? मग कोणत्याही पदार्थाने आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत. आत्यंतिक निवृत्ती व्हावी असं जर वाटत असेल ब्रह्मज्ञानच पाहिजे. तद्विद्ली परिप्रश्न वेळा नाही का? म्हणजे भगवंताने शोकनिवृत्ती करता राज्य दिलं का त्याला? मग काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. मग साधू संत निवृत्ती करतात, कोणता उपाय सांगतात? मग ज्ञान. ज्ञानाला मग गीतेमध्ये काय? राजविद्या. मग हे चाललं आहे. तर काय चाललं आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. सकल दुःखाची दुःख सत्य नसून काय? आणि अधिष्ठान ज्ञानांताची काय होते? संपला, तरंगच संपला. पुढे शिष्य म्हणतो, रज्जुज्ञानाने रज्वाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते, आणि ते चैतन्य कल्पित सर्पास अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. हे पहा काय करे, कारण अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? वास्तव पदार्थाची नाही. मग वेदांतशास्त्रामध्ये जगात कल्पित आहे का वास्तव आहे? म्हणून ब्रह्मज्ञानांताची काय होते? काय काय म्हणतं आहे ना, ब्रह्मसत्यम जीव ब्रह्म. पुढे आहे की जीव ब्रह्म ऐक्य या तरंगात सांगायचं आहे. पुढे म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे, परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य असून ते रज्वाधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जुज्ञानाचे वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही, मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? शंका म्हणजे नाही का लक्षात? कुठं
तेव्हा सिद्धांत मतामध्ये म्हटलेलं आहे, अंतःकरणवृत्ती ज्ञान ब्रह्मा विषय करते असे सिद्धांत ग्रंथामध्ये. अंतःकरणवृत्तीचे ज्ञान ब्रह्माचंच काय करते असे सिद्धांत ग्रंथामध्ये काय केले. नाही ज्ञान होण्याकरता आवरण निवृत्ती करता कशाची आवश्यकता असते? नाही, आवरण निवृत्ती करता वृत्तीची आवश्यकता. वृत्ती आवरण काय करते? दूर करते. त्याच्यात थोडं सांगायचं, आभासवादी आभास म्हणतात, काही दर्शनकार लोक आभास म्हणत. पुढे नंतर सांगू तुम्हाला, वाचस्पती मिश्र आभास मानत नाही. तर म्हणलं जरूर कशा करता? बीच में मेरा चांद भाई तो मियाँ बीवी राजी तो क्या करेगा. मग काही अवच्छेदक लागलं की ज्ञान होते, वाचस्पती मिश्र. आणि पुढे आभासवादी सगळ्याच्यात आभास मानलेला आहे. तेव्हा जी वृत्ती जे पाहिजे ते त्या पदार्थाला कशाचा कुणाला विषय करते? ब्रह्माला. कोणताही पदार्थ विषय कोणाला करते? जे दृष्टी आणि ते हरिरूप. कारण अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि नामरूप काय? कल्पित आहे. कल्पिताला अधिष्ठान कोणाच असते? वृत्ती नामरूपाला विषय करते, त्याचा अर्थ ब्रह्माला काय करते? पुढे शिष्य रज्जुज्ञानाने रज्वाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि तेच चैतन्य कल्पित सर्पास अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जुज्ञान शंका आहे बरं का शिष्याची. अधिष्ठानाहून काय म्हणतो तो? भिन्न आहे. आपलं सांगायचं भिन्न नसून काय तद्रूप आहे. पुढे रज्जुज्ञानाचे वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही, मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? अधिष्ठान किती सांगितले आहे का नाही? मग मला लागलं एकाच्या ज्ञानामध्ये दोची निवृत्ती आहे का नाही? त्याच्याकरता हे उत्तर झालं आहे. सिद्धांत एवढाच सांगायचा आहे बरं का. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? अधिष्ठान दोन नसून किती आहे? दिसायला जरी ते उपाधीमुळे आहे, पण दोन नसून किती आहे? म्हणलं दोन कसे आहे? त्याची उपपत्ती पुढे लावायची आहे. सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्याची आवश्यकता आहे आणि रज्जुज्ञान काली ते तर अज्ञात आहे, याचे समाधान कसे? साक्षी चैतन्य अज्ञात आहे ना. अंधायला का लक्षामध्ये तुम्ही पाहिलं दोरीकडे, तुम्हाला काय झालं? रज्जू अधिष्ठान चैतन्याचं काय झालं? झालं. मग तिला काय अंतःकरण वृत्ती आहे का? साक्षी कोणाला म्हणतात? अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला काय म्हणायचं? तो दुसऱ्या तरंगात गेला की साक्षीची सिद्धी करून आत्म्याला साक्षी म्हणतात. काय म्हणायचं? साक्षी म्हणजे त्यालाच आत्मा असं म्हणतात. त्याला माझं नाव आहे त्याची बरं का. मग त्यावेळेत अज्ञात आहे की कोण? मग अधिष्ठान साक्षी जर अज्ञात आहे, मग एकाच्या ज्ञानाने दोची निवृत्ती कशी? कारण साक्षीचे काय पाहिजे? तर काय अज्ञात आहे, मग निवृत्ती कशी? मग सांगायचं आहे बा, चैतन्याला साक्षी नाव आलेलं आहे. काय आलेलं आहे? नाव आलेलं आहे. त्यावेळेला सुद्धा तुमच्या काय म्हणते अंतःकरण वृत्ती चैतन्याश्रित ज्ञानाचं ज्ञान आहे की काय आहे? चाललं नाही. जरा झोप येत नसेल तरी ऐकावे. पण ते सिद्धांताला चांगलं आहे. कशाला? सिद्धांताला योग आहे. साक्षी चैतन्य कोणाला म्हणायचं?
अंतःकरण उपहित चैतन्य जे असते त्याला काय म्हणायचं? साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्यामध्ये अंतःकरण घ्यायचं अलग अलग. आणि पदार्थ चैतन्यामध्ये जड पदार्थ चैतन्यामध्ये जड पदार्थ घ्यायचे. काय सर्वांचं अधिष्ठान कोण आहे असं. आणि ज्ञानाचं अंतःकरण उपहित चैतन्यालाच कोणताच म्हणायचं साक्षी. त्याला साक्षी चैतन्य. पुढे श्री गुरु म्हणतात, ह्याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. ज्ञान हे कोणावर अवलंबून आहे? विषयच नसेल तर काय करायचं? एखादा सुगंध आहे कोणावर अवलंबून आहे? फुल नसेल तर आवाज आहे, आवाज कोणावर अवलंबून आहे? पक्वाजावर आहे. आणि पक्वाज नसेल तर मला मांडीवर वाजव कुठं थापा मारू. तर आम्हाला अनुभव असते ना. ते काय काय विद्यार्थी तुम्ही तुमचं द्यायचं नाही. आता पुष्कळ वर्षापासून शिकवलं. एखाद्याचा विषय पक्वाज असतो, काय असतो, पण विचार जागृत झाल्याशिवाय 3ऱ्या वर्षात जाता येत. मग विचार सागराला बसतो तो. पण आवड कशाची आहे? बोल बसवल्याशिवाय दुसरा बोल शिकवणारा देत आणि बोल बसवायला वेळ नाही. पाठातच चालते त्याला. तेव्हा आवाज कोणावर अवलंबून आहे? पक्वाजच नाही तर बोल कशावरती? अलग. म्हणून ध्येयावर ज्ञान अवलंबून असतं. कशावरती? ध्येयच नाही तर ज्ञान कसलं माझं. दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती 2 प्रकारची आहे. एक कारणसह कार्याची जी निवृत्ती ती अत्यंत निवृत्ती, आणि कारणाचे ठिकाणी कार्याची जी निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. तेव्हा दुसऱ्या तरंगात गेलं की लौकिक उपायाने दुःखाची कोणती निवृत्ती होते? ब्रह्मज्ञानाने. दुसऱ्या तरंगात गेलं का तुम्हाला? कोणत्या आणि जीवाला कोणची निवृत्ती अपेक्षित आहे? आणि आत्यंतिक निवृत्ती फक्त काय पाहिजे? ज्ञान. आणि ते कोणाचं ज्ञान? दुसऱ्या तरंगात झालं की नाही. आणि बाकीच्या साधनाने कोणती होती? दाढी केली म्हणजे कोणती निवृत्ती झाली की झाली? आणि टक्कल पडलं म्हणजे 2 प्रकारचे काय आहे. म्हणून तुम्हाला कायमची दुःखाची निवृत्ती करायची असेल तर कोणतं ज्ञान घेतलं पाहिजे? ब्रह्मज्ञान. म्हणून गीतेमध्ये कोणतं ज्ञान आहे? राजविद्या. पवित्र वेदमधलं. पुढे पुढे यच्च यावत कल्पित वस्तूंचे कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्याश्रित अज्ञान आहे, त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते. तुम्हाला दुःखाची निवृत्ती करायची असेल अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने दुःखाची काय होते? बाकीच्या ज्ञानामध्ये निवृत्ती आहे पण ती लयरूप निवृत्ती आहे. कोणती? पुन्हा जसेच्या तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही ऐकलेलं आहे की एक मनुष्य पैशाला कंटाळून गेला, पुन्हा डॉक्टरकडे जा. 15 दिवस गेले की पुन्हा म्हणला डॉक्टर काय सांगायचं, असे निवृत्ती करा, असं औषध द्या की पुन्हा पडसा काय झाला पाहिजे. तर डॉक्टर म्हणायला लागलं, म्हणलं असला काही उपाय नाही. एवढे मोठे डॉक्टर झाले तुम्ही, 2-4 हात पदवी आहे, एवढं तुम्हाला साधं सांगता येत नाही. मग तो डॉक्टरसुद्धा हुशार होता. तर म्हणलं आत्यंतिक निवृत्ती आहे की? मला सांगा की औषध. नाकच कापून टाका. कोणती निवृत्ती होईल मग? आत्यंतिक निवृत्ती म्हणजे असं लाकडं जळ्यावर ते राग कधी जळत, लाकडाची कोणती निवृत्ती? आत्यंतिक निवृत्ती. ब्रह्मज्ञानाने दुःखाची कोणती निवृत्ती होते?
अलौकिक ज्ञानाने होईलच तसं. अरे होईलच तसं निश्चित पण आहे का? कोणी सांगितलं तुम्हाला? असं औषध घेतली म्हणजे रोग जातच असतो, असा काही कार्यकारण संबंध आहे का? डॉक्टर म्हणतो मीच तर मरतो, धान्य काय वाचवणार कुणाला? आला आत्यंतिक दुःखाची तुम्हाला सांगितलं ना, 2 प्रश्न होते नाही का, आनंदाची सकल दुःखाची. मग कळून चुकलं, आत्माच किम स्वरूप आहे. सकल दुःखाची निवृत्ती अधिष्ठानाचंच काय पाहिजे? विना ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत. वेदांताचा काय? आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. हे बा तुम्ही होत नाही होतो कसं नाही बरं म्हणतात. आता आपण झोपी गेलो त्यावेळेला सर्वांचा लय होत असतो. मग अधिष्ठानाचं ज्ञान आहे का तिथे? अधिष्ठान ज्ञाना वाचून सुद्धा दुःखाची काय प्रलय येते. काय ब्रह्मदेवाचे 100 वर्षाचं आयुष्य संपलं म्हणजे प्रलय होत असतं. पुन्हा सृष्टी उत्पन्न होते. त्या प्रलयामध्ये सर्व सृष्टीचा काय होतो? लय होतं. त्याला काही ब्रह्मज्ञान पाहिजे का? ब्रह्मज्ञान वाचूनही सुद्धा दुःखाचा काय होतो? पण दुःखाचा लय झाला असला बरं का, दुःख नाहीच झालं का लय झाला नाही सांगता येत. अरे लय म्हणजे सूक्ष्म अवस्था व्यक्तादीनी भूतानी व्यक्त निधनाने. मग कायमचा नष्ट होत असतो का? सूक्ष्म रूपाने राहतो. झाड जरी वाढलं तरी बीज रूपाने आहे. मग झाडाचा लय कशात आहे? बीजामध्ये आहे. सूक्ष्म अवस्था कोणती? सूक्ष्म अवस्था असते. हे बघा तुम्ही शेंगदाणा आहे, त्याला जर तुम्ही रात्री पाण्यात टाकला त्याला काय फुटतो? अंकुर फुटतो. बीज आहे. काय आहे? बीज आहे. आणि तो शेंगदाणा भाजून टाकला तर आणि पाण्यात टाकला त्याला अंकुर फुटते का? मग काय फरक झाला? पहिला शेंगदाणा त्याच्यातून काय निघाला आणि दुसरा शेंगदाणा त्याच्यातलं बीज काय झालं? मग खाण्याच्या उपयोगी आहे. काय आहे? म्हणजे भाजलेले शेंगदाणे कशाच्या उपयोगी आहे? आणि पेरण्याच्या उपयोगी तर दुसरं शेंगदाणे जाऊ द्या पुढे. जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते, तो पावे तो झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलयही होणार नाही. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. नाहीच नाही तर ज्ञान होणार. म्हणून ज्ञानाकरता कोण पाहिजे? नाही. असं ज्ञान हे कशावर अवलंबून आहे? सुगंध कशावर अवलंबून आहे? आहे का नाही? एखादी गोडी असते, ती गोडी कशावर अवलंबून आहे? साखरच नाही तर तसं ज्ञान कशावर अवलंबून असते? नाहीच नाही तर पुढे. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय म्हणा, एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. बरोबर. सर्पज्ञानाचा नाशाला काय ते? सर्पाचं ज्ञान झालं की पुन्हा ज्ञान निवृत्त करण्याची काही आवश्यकता नाही. नाही गेलं की संपलं. काय गेलं? हे बघ फुलावर सुगंध असतो की नाही? आहे का नाही? कशावर अवलंबून असतं? सुगंध पाहिजे असेल तर काय पाहिजे? बरं ते फुलाचं चोळून टाकलं, काय केलं? मग फुलाबरोबर काय केलं?
सुगंधही सुद्धा कशा. मग सुगंध कशावर अवलंबून होता? जसं ज्ञान कोणावर अवलंबून आहे? ज्ञेयच गेला ज्ञान. पुढे परिच्छेद क्रमांक 19. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. शंका होता शिष्याची. म्हणला पहा, सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशाला काय नाही. मला का नाही? अगोदर नाश होते. काय होते? आणि नंतर ज्ञानाचा काय होतो? क्रम बसला. काय बसला? आणि तुम्ही तर सांगितलं युगपत. काय सांगितलं तुम्ही? सर्पाच्या नाशाबरोबर ज्ञानाचा काय होतो? क्रमाने होतो का युगपत होतो? आणि आता आलं लक्षामध्ये. मग तुम्ही आता क्रम झाला की काय आला? अगोदर सर्पाचा नाश, नंतर त्याच्या ज्ञानाचा नाश. तुमच्या सांगण्यामध्ये काय आला? विसंगतपणा. वाजा. शिष्य म्हणतो, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हणले म्हणजे सर्पनाश हा ज्ञाननाशापासून एक क्षणी तरी पूर्व मानला पाहिजे. हे बघ, तुम्ही म्हणाले काय चाललं आहे कोणाचं माहिती? सर्पज्ञान सर्पज्ञान. अरे का सीता नाही, रावण नाही, रुक्मिणी नाही, कोण नाही, श्रीकृष्ण नाही, सर्पज्ञान सर्व. मग ते काही भांडत तो का म्हणे तुम्ही करा घटापटा. पण तत्त्वज्ञानाला आहे. तुम्हाला जर दुःखाची निवृत्ती करायची असेल तर कुणाचं ज्ञान घेतलं पाहिजे? विना ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. हे तत्त्वज्ञानाचा विषय आहे. कोणाचा? मग अर्जुनाच्या बाबतीत गीतेमध्ये तरी काय आहे? नष्ट मोह आहे. काय पहिला मोह निवृत्ती करता कोणाचं ज्ञान सांगावं लागलं? नाही, ज्ञान कोणाचं सांगावं? ब्रह्माचं. विना आत्मज्ञानाशिवाय दुःखाची निवृत्ती, त्याच्यात दुःख लावायचं, जन्म मरणाचं दुःख कोणतं? निवृत्ती कोणती? आत्यंतिक. कोणती निवृत्ती? आत्यंतिक. पुन्हा आलं का? किती जरी प्रयत्न केला तरी मग एकदा ऊसाची साखर झाली. काय? ऊसाचा काय झाला? साखर झाली. लाख प्रयत्न केला तरी साखरेचा काय होत नाही. मग पुन्हा दुःख नाही. दुःख तर एकायचंही नाही, स्वप्नाची. आत्यंतिक निवृत्ती करता तुम्हाला कोणाचं ज्ञान घेतलं पाहिजे? ब्रह्माचं. हा सिद्धांत सांगण्यासारखा आहे. काय केलं? लौकिक उपायाने कोणतंही दुःख निवृत्त होऊ शकत झालेच तर निवृत्ती कोणती होईलच असं सांगता येत. ग्रामीण दृष्टांत न सांगणं बरं. मग आली वेळ तर काय करावं लागते? लग्न झाल्यानंतर मुलगा होईलच असा कार्यकारण नाही. झाला तर ईश्वराची कृपा होय. कारण काय, काही लोक किती प्रयत्न करतात तरी काय होत नाही. निश्चित कार्यकारण संबंध. तर डॉक्टरही सांगतो, आम्ही औषध देतो, गुण येईलच असं काही सांगता येत. आला तर तुमचं एक भाग्य. मग ब्रह्मज्ञानाने कोणती निवृत्ती होते? अत्यंत. मग तुम्हाला निवृत्ती करायची असं दुःखाची तर कोणाचं ज्ञान घेतलं पाहिजे? मग भगवंतानी अर्जुनाला कोणतं ज्ञान सांगितलं? अशोच आनंद शोच शांती पंडित असं सुंदर. पुढे तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेय विषय व ज्ञान यांची युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असे जे सांगितले आहे त्यास विरोध येतो. हे बघा, तुम्ही सांगितलं युगपत सांगितलं. एकाच वेळेला ज्ञान उत्पन्न होतं, ज्ञेय काय होते. आणि आता क्रम झाला की आता काय झाला? अगोदर नाश, नंतर ज्ञानाचा नाश. क्रम बसला ना की नाही. आणि मागे तुम्ही काय सांगितलं? युगपत. एकाच वेळेला काय होते? मग तुमच्या बोलण्यामध्ये विसंगतपणा आला. पुढे हे एक आणि दुसरे अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही
हा नियम अनिश्चित ठरतो, याचे समाधान कसे? आता मी सांगितलं कल्पिताची निवृत्ती करायची असते तर निवृत्त करणारं काय पाहिजे? ज्ञानच. विना ज्ञानाशिवाय कल्पिताची निवृत्ती होत नाही, हा सिद्धांत सांगितला. म्हणल्या सिद्धांताला बाध येतो. पुढे परिच्छेद क्रमांक 20. अधिष्ठान ज्ञानानेच सर्पज्ञानाचा नाश. श्रीगुरु म्हणतात, आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हाच सिद्धांत सांगतो. मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. असे असता रज्जूपहित चैतन्य, अंतकरणोपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या सोयीकरिता आकाश किती आहे? मी घटोपहित आणि पटोपहित म्हटलेलं आहे, हे विषय समजावून सांगण्याकरिता. आकाश किती आहे? आणि मग आपल्या सामान्य माणसाला किती वाटते? हे पण लहान पोर असतं की नाही, आकाशात चंद्र किती असतो? आणि डबकी आणि असल्यामुळे मग लहान पोराला वाटते चंद्र किती आहेत. देवाची सुद्धा फजिती झाली होती ना. तर देवाला स्नान घातलं होतं कोणी? यशोदेने. सायंकाळची वेळ अंगणामध्ये स्नान घातलं, त्या पाण्यामध्ये कोणाचं प्रतिबिंब पडलं? चंद्राचं. मग त्याने विचारलं, म्हणलं आई हे काय आहे? म्हणलं चंद्र आहे की? दे म्हणलं खेळायला. काय करा? मग आता देता येईल का? देवाची जरी आई आली तरी तिला काही चंद्र खेळायला देता येईल का? आणि तो कशातला चंद्र पुन्हा? मग शक्य आहे का? मग हट्ट काय करायला काय केली? रडायला काय केली? हे हात पाय घासायला तर नाना बरी समजावी ते त्यावेळेला प्रमाण द्यायचं आहे. कोणत्याही वेळेला कोणतंही प्रमाण द्यायचं नाही. आणि तितक्यात मग कोण आली? राधा आली. राधाला पाहता बरोबर परमात्मा काय बसले? शांत बसले. पुढचा बराचसा विषय आहे, विचारसागराचा पाठ आहे. हा काही भागवताचा पाठ नाही. जाऊ द्या. अधिष्ठानात दोन नसून किती आहे? पुढे रज्जू, अंतकरण व घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. मूळ चैतन्य स्वरूपात भेद नसतोच. आता ज्यावेळी रज्जूचे अंतकरण वृत्तीने ज्ञान होते, त्यावेळी रज्जू व अंतकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात. आता उपाध्या काय झाल्या? आकाश दोन एकत्रित झाले एक उपाध्या. आकाश किती होते? एक. आकाश काय दोन आहे का एकत्रित करायला? मग आकाश किती आहे? मग भेद कशामुळे भासू होतात? पुढे म्हणजे रज्जुज्ञान काली अंतकरणाची वृत्ती रज्जुरूपच होते. दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्याचे अधिष्ठान चैतन्य मूळचे एक आहेच. म्हणून रज्जुज्ञान काली जे रज्जुपहित चैतन्य तेच अंतकरण वृत्तीउपहित साक्षी चैतन्य असून आलं का लक्षात? उपाध्या भिन्न आहे, चैतन्य किती आहे? घट भिन्न आहे, पण आकाश किती आहे? पुढे याकरिता रज्जुज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही. म्हणून आलं का? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, यामध्ये कोणताही बाध येऊ शकत पुढे अंतकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र, त्यास शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. या सर्वांचं जो प्रकाशन करतो त्याला साक्षी म्हणतात. ते पंचदशी वाचाल ना, त्याच्यामध्ये नाटक दीपामध्ये जो सर्वाचं काय करतो, त्या नाटकामधला दिवा सर्वाचं काय करतो? मग तिथे नाचणारी एक बाई, वाजवणारा कोणीतरी, ताल धरणारा, पाहणारे सभासद असं दाखवतं. या सर्वाचं प्रकाशन कोण करतो? दिवा. आणि दिवा विजला तर
आहे काय. बरे सगळे उठून गेले. काय गेले? त्याच्या भावाचे प्रकाशन कोण करतो? भावाचे प्रकाशन, अनाभावाचे प्रकाशन, त्याला कोण म्हणतात? मग साक्षी पडे. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो. याचे विवेचन पंचदशी ग्रंथात कूटस्थ दीपामध्ये विद्यारण्य स्वामींनी चांगले केले आहे ते असे. ते 8वं प्रकरण आहे. कुठवण निर्विकारे सिचुकडे यथात कृष्णपदे दुष्टन. तर ते 3ऱ्या वर्षाला गेले म्हणजे मग तुम्हाला पंचदशीमध्ये कुटस्थ दीप आहे, म्हणजेच आत्म्याचं त्याच्यामध्ये ज्ञान आहे ना. कुटस्थ, कुठवण निर्विकारे, कुटस्थ असते ना. म्हणजे ते सोनार असतो, लोहार असतो, दागिने घडवत असतो, त्यावेळेला ते सोनं जे असतं काय असेल ते, त्यावेळेला आयरन असते. जे काय असते मग सगळ्याचे दागिने घडवले ते आयरन जशीच आहे, तर त्याच्यात कोणताच विकार उत्पन्न होत. म्हणून सृष्टीच्या बरोबर आत्मा जन्मत नाही, आणि सृष्टीच्या बरोबर त्याचं काय होत नाही. न जायते म्रियते नायमत्व. जसाच्या गीतेमध्ये सुद्धा उत्तम पुरुषाचं वर्णन आहे. उत्तम पुरुषत्वान्या यो लोकत महाविश्व असं गोड आहे. निरुपाधिक स्वरूप पुढे. अंतकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते, त्यासच आभास म्हणतात. आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगतेवेळी या तरंगाचे प्रारंभी सांगितलेच आहे. त्या आभासासहित अंतकरणास प्रमाता म्हणतात. त्या आभासासहित अंतकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघून गठादी विषयापर्यंत जाते. त्या अंतकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. ज्याला ज्ञान होते त्याला प्रमाता म्हणायचं, ज्याच्याद्वारा ज्ञान होते त्याला प्रमाण म्हणायचं, आणि ज्याचं होते त्याला ज्ञान म्हणावं, असं क्रमाने सांगतो. वाचा. त्या प्रमाणाने घटादी पदार्थाचे ज्ञान होते, त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात. तुमचं व्याकरण शब्द की नाही. मी घटाला काय केलं पाहिलं असं जर म्हटलं तर 3 मानावं लागते ना. घटाला पाहणार तर करता म्हणायचं. काय म्हणायचं? करता म्हणा. आणि मी पाहायला समजतो, पाहण्याकरता काय लागते? म्हणजे करण्याची तृतीया ठेवतात. काय ठेवतात? तृतीया व्यक्ती. मग पुढे ज्याचं ज्ञान होत असतं ना, आलं का, त्याच्याकरता पंचमी ठेवत असतात. आणि ज्याचा ज्याच्याशी संबंध असतो त्याला षष्टी ठेवतात. करणाचा विचार आहे का नाही. व्याकरण शिकते तुम्हाला. कर्माची काय असते? द्वितीया. कर्त्याची काय असते? प्रथमा. करणाची काय असते? तृतीया. हे लावायचं पुढे. जेव्हा साभास अंतकरण वृत्ती घटाधिकास व्यापते तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. फक्त आभास किती ज्ञान करून देतो? घट आहे एवढं. आणि त्याचं प्रकाशन ब्रह्मचैतन्य करते. कोणतं चैतन्य? तुम्हाला आतापर्यंत घटाचं ज्ञान नव्हतं, आता घट आहे असं ज्ञान झालं. त्याचं प्रकाशन त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतात. आपण फोटो काढतात ना, अगोदर काय निघते? निगेटिव्ह, आणि नंतर त्याचं काय होते? पॉझिटिव्ह. तसं अगोदर काय होते? घट आहे कळते, आणि पुढे मग ब्रह्मचैतन्याच्या द्वारा मी घट काय केलं मग जाणला. असं तुम्हाला कुटस्थ दीपात आहे. मला बुवा अजून काही कुटस्थ दीप आला नाही. ज्यावेळेला येईल त्यावेळेला सांगा की आता पुढे. नंतर ते घटज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोहोचले म्हणजे मग मी घट जाणला असे ज्ञान होते. मग काय त्याला काय म्हणतात? मग मी घट काय केला? घटाला घटरूपाने काय केलं? पुढे. मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा करता, अर्थ, ज्ञाता, घट, ज्ञेय आणि त्याचे ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. हे पहा, कोणतंही ज्ञान होण्याकरता त्रिपुटी असायला हवी. ज्ञाता, ज्ञान, ध्येय, कर्ता, कर्म, करण, भोग्य, भोक्ता, भोग. विना त्रिपुटीशिवाय ज्ञान होऊ शकत हे बा. 3 पाहिजे ना तुम्हाला. एक ज्ञेय पाहिजे,
पुढे फक्त ज्ञेयाला जाणणारा ज्ञाता लागतो. आणि साधनाची काय असते आवश्यक, त्याशिवाय ज्ञान होऊ शकत. आंधळ्या माणसाला बरं का खांबाचं ज्ञान होते का? एक आंधळा होता बघा, तो दोंडा महाराजांच्या ज्ञानेश्वरीला जायचा, पण कंदील घेऊन जायचा. काय घेऊन जायचा? मग एकाने विचारलं, म्हणलं का तुम्ही कंदील घेऊन जा, तुम्हाला काही उपयोग आहे का? नाही आलं का लक्षामध्ये? कंदिलाचा आंधळ्याला काही उपयोग आहे का? मग कशाला घेऊन जाता? तर म्हणलं हे पहा, मी कंदील याच्याकरता समोरून येणाऱ्या माणसाला कळायला पाहिजे आंधळा माणूस होऊन, नाही तर या कंदिलामुळे समोरच्या माणसाला कळून ते कळतं की कोणता माणूस आणणार आहे, म्हणून आपण त्याला जागा दिली पाहिजे. आलं का लक्षामध्ये? म्हणून मी कशाकरता सांगितलं हे सगळं. ज्ञाता आधी ज्ञान आणि पुढे ज्ञेय, त्रिपुटी असे. तुम्ही स्वयंपाक करून ठेवला, अरे का मग खाणारा लागतो. काय लागतो? नाही तर स्वयंपाक पुन्हा करता केला, मग स्वयंपाक काय झाला नाही झाला. नाही काय नाही, जेवणारच नाही. मग अन्नाचा काय उपयोग आहे? मग कोणा जावं लागतो भोगता खाणार. म्हणजे जेवण होण्याच्या पूर्वी जो जेवणारा असताना नम्रता धारण करायचं. काय करावं? नम्रता. नाही तर ते म्हणलं घ्या बा असं जेवण करून भेटते नाही. अन्नाचा काय उपयोग? जेवण घालते वेळी माणसाच्या ठिकाणी नम्रपणा असतो. काय नम्रता. द्यायचं पकवानाचं जीवन कशाचं? पकवानाचं. सांगायचं आमच्या गरीबाची काय करून द्या, भाकरी काय करा, गोड करून. त्याला आनंद असतो. नाही तर एका शब्दाने